लाडकी बहिणींचा लाडक्याचा 14वा हप्ता म्हणजे तो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि या वितरणाबद्दल एक मोठी बातमी समोर आली। आणखी लाखो महिला या ठिकाणी या हप्त्यापासून राहिलेल्या आहेत ज्यांना की अजून हा 14वा हप्ता भेटलेला नाहीये। तर लाडक्या बहिणींबद्दल एक मोठी बातमी समोर आली। हा 14वा हप्ता नेमका किती दिवस अजून वितरण चालणार आहे, बाकीच्या लाडक्या बहिणींना कधी पैसे भेटणार आहेत आणि मग 15वा हप्ता दिल्यानंतर कधी भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मोठी बातमी समोर आली। त्या बातमीनुसार आपण बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे कारण की लाडक्या बहिणी बघा लाखो ताई अजून या 14व्या हप्त्यापासून थांबलेले आहेत। लाडक्या बहिणीला अजून हप्ता भेटलेला नाहीये। मग अशा कोणी लाडक्या ताई आहेत का, नेमकी काय पात्रता असणार आहे किंवा काय कशामुळे त्यांना प्रॉब्लेम येत आहे, हा 14वा हप्ता त्यांना काय भेटत आहे, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। लेटेस्ट बातमी तुम्हाला आज मी लाडक्या ताईंनो दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत 14वा हप्ता भेटला आहे का नाही पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं कारण की लाडक्या ताईंनो बघा आज सोमवार आहे। आज पण बऱ्याच लाडक्या ताईंना वाटत होतं की वितरण चालू होईल, पण या ठिकाणी अजून पण वितरणाचा कोणाचा मेसेज आलेला नाहीये। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो आज कुणाला पैसे आलेत का एकदा पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। चला तर 14वा हप्ता म्हणजे कोणता या ठिकाणी बघू शकतो आपण। 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि हप्ता वितरणाबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। ही अपडेट या ठिकाणी आपण लाडक्या ताईंनो बघणार आहोत। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 14वा हप्ता वाटपाची बातमी काय ती बघणार आहोत। नंतर विभक्त रेशन कार्ड याच्याबद्दल पण मी तुम्हाला सकाळी माहिती सांगितली होती, बऱ्याच त्यांनी त्याच्याबद्दल प्रश्न विचारले होते, ते प्रश्न पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्याच्यानंतर 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे। बघा आता महिना अर्धा संपलेला आहे आणि या सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे पैसे भेटणार का नाही हे पण आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला वेळ न घालता व्हिडिओला तर डायरेक्ट सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या समोर दाखवत आहे सरकारनामा। बघा सरकारनामाची एक मोठी बातमी समोर आली आहे। सरकारनामा न्यूजपेपर सगळ्याला माहिती मोठा न्यूजपेपर आहे सरकारनामा। या सरकारनामामध्ये एक महत्त्वाची बातमी समोर आली लाडक्या बहिणीच्या 14व्या हप्ता वाटपाबद्दल, ती आधी तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे। काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना लाखो बहिणीच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे अजूनही जमा नाहीत, काय आहे कारण? बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी स्पष्ट शब्दात आजची ही बातमी आहे, लेटेस्ट बातमी आहे सरकारनामाची की आणखी लाखो महिलांना अजून 14वा हप्ता भेटला नाहीये, ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये। मग हा हप्ता नेमका भेटणार आहे कधी, कारण की डीबीटी पूर्ण आहे, स्टेटस अप्रूव्ड आहे, सगळ्या पडताळण्या झाल्या, तरी पण या ठिकाणी 14वा हप्ता का नाही भेटला। बऱ्याच लाडक्या ताई अशा आहेत ज्याला 13वा पण हप्ता भेटला होता, मग 14वा हप्ता का भेटत नाहीये। बऱ्याच लाडक्या ताई म्हणत असतील की सर मागच्या वेळेस 26 लाख एवढा आकडा आला होता की 26 लाख लाडक्या ताईला पैसे भेटत नाहीत, मग हा आकडा वाढलाय की काय? कारण की लाखो महिला अजून पेंडिंग आहेत, लाखो महिलांना अजून हप्ता भेटलेला नाहीये। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला हप्ता भेटला आहे का नाही पटपट सर्वांनी सांगायचंय, कारण की माझ्या मते जवळजवळ अजून 1 कोटीच्या जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त म्हणलं तर चालेल एवढ्या लाडक्या ताई अजून बाकी आहेत। तर या लाडक्या ताईंना नेमका काय प्रॉब्लेम झालाय सरकारनामाच्या अगोदर आपण न्यूज बघूया आणि नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडक्या ताईंनो। चला तर या बघा लाडकी बहीण योजना, महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागला आहे। महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याबाबत घोषणा केली होती। बघा सगळ्याला माहितीये की लाडक्या बहिणीला हा हप्ता भेटायला सुरुवात झाली आहे, सगळ्याला माहिती हप्ता भेटलेला आहे। गुरुवार आणि शुक्रवारी या ठिकाणी जोरात वाटप सुरू झालं, शनिवारी या ठिकाणी काही बहुतेक खूप कमी स्वरूपात वाटप झालं असेल, रविवारी तर काही वाटपच झालं नाही। मग आज आहे सोमवारी पण या ठिकाणी आज पण या ठिकाणी कोणाचा मेसेज आलेला नाहीये किंवा वितरणाबद्दल अजून काही बातमी समोर आलेली नाहीये। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो जर तुम्हाला आज हप्ता वाटप झालाय का एकदा कमेंट बॉक्स सांगा। बघा आता महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं, ज्या दिवशी हप्ता चालू झाला होता त्या दिवशी सांगितलं होतं की लाडक्या ताईंनो हप्ता वाटपाचं वितरणाचा दिवस या ठिकाणी वाढणार आहेत। सोमवार आता आहे, मंगळवार बुधवार गुरुवार असे 2-3 दिवस अजून वाढतील की काय, कारण की फक्त 2 ते 3 दिवसात वाटप होत नाही, मोठं वाटप असणार आहे। आणि पडताळणी बघा पडताळणी चालू असल्यामुळे बऱ्याच लाडक्या ताई ज्या अप्रूव्ह झालेल्या आहेत 15 ऑगस्टच्या अगोदरच्या त्यांना पण अपडेटेड घ्यायचंय। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो हा हप्ता बऱ्याच दिवस अजून चालू शकतो, कमीत कमी 2 ते 3 दिवस अजून चालू शकतो, पण हप्ता वाटपाची बातमी यायला पाहिजे। कारण की पुण्यामधल्या मी तर असं बघतोय पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मुंबई अशा बऱ्याच लाडक्या ताई, सोलापूर असेल अशा बऱ्याच लाडक्या ताई अजून पण पेंडिंग आहेत ज्यांना हप्ता भेटलेला नाही। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला एकदा सांगा कमेंट बॉक्स मध्ये हप्ता भेटलाय का नाही, 14वा हप्ता पटपट सर्वांनी सांगायचा आहे। चल या स्वरूपात बघा खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि लाडक्या बहिणी ज्या आहेत म्हणजे कोणत्या अंगणवाडी सेविका या ठिकाणी घरोघरी जाऊन या ठिकाणी लाडक्या बहिणीची पडताळणी करत आहेत, जे तुम्ही फोटो वगैरे बघू शकता सगळ्या गोष्टी। तर पडताळणीमध्ये सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्या नोट डाऊन करत आहेत की घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत,
किती सारे रेशन कार्ड आहेत, रेशन कार्डवर कुणाकुणाचे नाव आहेत, त्यांचे वय काय काय आहेत, त्यांचे या ठिकाणी व्यवसाय काय काय आहेत, किंवा त्यांच्या घरी कोणाचे चारचाकी वाहन आहे का, विभक्त रेशन कार्ड कुणाकुणाचं आहे, एका रेशन कार्ड मध्ये एक महिला आहे का, 2 महिला आहेत का, 3 महिला आहेत का, त्याच्यामध्ये परत त्या 2 महिला जर असतील घरामधल्या तर त्या एक विवाहित आहे का, एक अविवाहित आहे का, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्या लिहून घेत आहेत, या ठिकाणी रिपोर्ट तयार करत आहेत. आणि काही काही लाडक्या त्यांच्या घरी अंगणवाडी सेविका आले नसेल त्यांना फोनच्या माध्यमातून, कॉलच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे आणि त्यांची माहिती गोळा केली जात आहे. तर लाडक्या याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होत आहे की याच्यामध्ये वेळ खूप लागत आहे. सगळ्यांना माहिती आहे की बाबा आतापर्यंत जवळजवळ 26 लाखामधल्या खूप कमी लाडक्या ताईंना आतापर्यंत ही पडताळणी झाली, म्हणजे अजून मोठा आकडा या ठिकाणी बाकी आहे. जवळ 10-15 लाखाचा आकडा अजून बाकी आहे. 10 लाख पकडला पण 10 लाखापर्यंत आतापर्यंत झाला असेल तर 10-15 लाख अजून पण बाकी आहेत. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, हा महिना आणि पुढचा महिना असे अजून 1-2 महिने ही पडताळणी चालणार आहे, कारण की घरोघरी जाऊन कॉलच्या नुसार ही चौकशी होणार आहे. त्याच्यामुळे वेळ लागत आहे लाडक्यांनो. त्याच्यामुळे तुमच्या घरी कुणी अंगणवाडी सेविका आल्या होत्या का पडताळणी करण्यासाठी पटपट सर्वांनी सांगायचंय. आणि तुम्हाला मी बऱ्याच दिवसापासून सांगतो लाडक्यांनो, ज्यांची पडताळणी झालीये 15 ऑगस्टच्या अगोदर झाली त्यांचे नावं तुम्ही परत एकदा चेक करा, अपडेट झालेले आहेत का. परत बऱ्याच लाडक्या ताईला वाटतं की आपलं लाडक्या बहिणीचं या ठिकाणी चेकिंग झाली, आमची पडताळणी झाली, सर आम्हाला फोन आले होते, सर आमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या होत्या, सर आमची माहिती लिहून घेतली, मग आमचं झालं का, आता आम्हाला 14वा हप्ता भेटेल का, आम्हाला 15वा हप्ता भेटेल का. नाही लाडक्या ताईंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमची पडताळणी होते त्याच्यानंतर त्या फोनवर किंवा त्या अंगणवाडी सेविकांचा नंबर लिहून घ्या. त्या नंबरवर परत 2-3 दिवसांनी त्यांना फोन करून विचारा की माझं या ठिकाणी अपडेट झालं आहे का, माझ्या फॉर्मचं स्टेटस नेमकं काय दाखवत आहे, आता मला कधी हप्ता भेटेल, ह्या त्यांना तुम्हाला ज्यांच्याकडून फोन आले होते ते तुम्हाला विचारायचे आहेत. कारण की जर तुमचा अपडेटच झालं नसेल, तुमची यादीच जर अपडेट नसेल होत, तुमच्या तालुक्याची यादी, जिल्ह्याची यादी जर अपडेट होत नसेल, तुमचं नाव जर पुढे जात नसेल तर तुम्हाला हप्ते भेटणार नाहीत. एकदम सोप्या भाषेत लाडक्या तुम्हाला दररोज समजून सांगत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या एक काळजी घ्यायची, ज्यांची पडताळणी चालू आहे त्यांनी सर्वांनी या ठिकाणी चेक करत राहायचं आहे. परत एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आता बघा पण या ठिकाणी बघू शकतात, पण उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये 2 दिवसात पैसे पोहोचतील असेही सांगितलं गेलं. मात्र लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. तर बघा लाडक्यांनो, 2 दिवसात या ठिकाणी पैसे या ठिकाणी भेटायला सुरू झाली, किंवा 2 दिवस या ठिकाणी 3 दिवस चाललं वितरण, पण या ठिकाणी अजून बऱ्याच लाखो लाडक्याताई अजून पेंडिंग आहेत. त्या लाडक्याताईंना कधी हप्ता भेटणार आहे किंवा त्यांना पैसे न मिळण्याचे प्रमुख कारण काय काय आहेत तुम्हाला मी आताच सांगितलं. बघा, सगळ्यात पहिलं कारण आहे, घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्याताई असतील त्यांचा डायरेक्ट पत्ता कट करून टाकलाय. दुसरी गोष्ट म्हणजे 2.5 लाखाचं उत्पन्न याच्यावर या ठिकाणी चेक केलं जात आहे. त्याच्या तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं रेशन कार्ड कोणतं आहे, विभक्त रेशन कार्ड आहे का साधं रेशन कार्ड आहे ते पण बघितलं जात आहे. जर विभक्त रेशन कार्ड असेल तरी चालतं लाडक्यांनो. त्याच्यासाठी एक महत्वाची अपडेट तुम्हाला मी सकाळी पण दिली होती. त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 14वा हप्ता भेटला आहे का नाही. पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं लाडक्यांनो, कारण की सरकारकडे आपल्याला मागणी करायची, उर्वरित लाखो ताईंना लवकरात लवकर हप्ता भेटायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.